या सायकलसोबत माझा खूप जिव्हाळा आहे. येणाऱ्या प्रत्येक दिवाळी दसऱ्याला मी तिची न विसरता धुवून हार घालून पूजा करतो. सगळ्या माझ्या व्यवसायाची सुरुवात या सायकलीपासून झालेली आहे. जर तुमची कष्टाची जर तयारी असेल आणि त्या व्यवसायामध्ये तुम्हाला निश्चित जर आवड असेल तर चढ उतार हे व्यावसायिक जीवनामध्ये येत असतात. तरुणांना एवढंच सांगतो की त्यांनी इन्स्टंट सक्सेसच्या मागे न जाता कष्टाची जर तयारी ठेवली कोणताही व्यवसाय निवडताना तर येणारा काळ हा निश्चितच फलदायी असतो. नमस्कार मित्रांनो, सायकलवर घरोघरी दूध विकणारा व्यक्ती त्याच्या आयुष्यामध्ये फार तर एक घर घेऊ शकतो किंवा त्याच्या मुलांना चांगलं शिक्षण देऊ शकतो. परंतु माझ्यासोबत जे ग्रस्त आहेत त्यांनी ही मोठी कंपनी उभारलेली आहे. या कंपनीचं नाव आहे जी बालाजी मिल्क प्रोडक्ट कंपनी आणि या कंपनीच्या माध्यमातून सध्या वर्षाला 10 कोटी रुपयाची उलाढाल होत आहे. आणि त्यांनी या सायकलच्या माध्यमातून पूर्वी फक्त दिवसाला ते 200 रुपये कमवायचे आणि आज ते एका वर्षाला 10 कोटीची उलाढाल करत आहेत आणि जवळपास 500 लोकांना त्यांनी रोजगार उपलब्ध करून दिला आहे. मित्रांनो, ही अतिशय प्रेरणादायी कथा आहे आणि आपण आता आपल्यासोबत जे शेतकरी पुत्र आहेत त्यांच्यासोबत चर्चा करू. अल्पभूधारक शेतकरी आहेत, त्यांनी शून्यातून विश्व निर्माण केलेलं आहे. याविषयी त्यांच्यासोबत चर्चा करू आणि त्यांनी हे कसं उभारलं, त्यांना काय काय अडचणी आल्या आणि आपण आयुष्यामध्ये जर सतत प्रयत्न करत राहिले तर काय टप्पा गाठू शकतो हे जाणून घेऊ. दादा नमस्कार, आपलं स्वागत आहे. आपला परिचय. नमस्कार, माझं नाव बाबासाहेब मच्छिंद्र गायके, राहणार दिनवाडा, तालुका गंगापूर, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. तुमची ही सायकल तुमच्या आयुष्यामध्ये किती महत्त्वाची आहे? माझ्या आयुष्याचा व्यवसायाचा प्रवास ह्या सायकलीपासनं साधारणतः 2002 साली चालू झालेला आहे. माझ्याकडं संगमनगर शहरातील एक SR थोरात मिल्क प्रॉडक्टची मिल्क पाऊच डिस्ट्रीब्युशन होतं, जे की मी गंगापूरमध्ये घेतलं होतं आणि त्याचा सर्व पुरवठा मी या सायकलवर घरोघरी जाऊन किंवा दूध जे विक्रेते आहेत छोटे छोटे दुकानदार वगैरे त्यांना या सायकलवर 3 ते 4 वर्ष दूध पोहोचवण्याचं काम केलेलं आहे. या सायकलसोबत माझा खूप जिव्हाळा आहे. येणाऱ्या प्रत्येक दिवाळी दसऱ्याला मी तिची न विसरता धुवून हार घालून पूजा करतो. सगळ्या माझ्या व्यवसायाची सुरुवात या सायकलीपासून झालेली आहे. काहीतरी वेगळं करण्याची जिद्द ही पहिल्यापासून होती. कष्टाची तयारी होती, प्रामाणिकपणाची तयारी होती आणि वेळेने ग्राहकांनी साथ देत गेली. हे दूध पाऊच विकता मी दुधाचं संकलन चालू केलं. ते संकलनावरती घरगुती स्वरूपामध्ये माझ्या गृहिणीने त्याच्यावरती काही प्रक्रिया करून घरगुती स्वरूपात ते दूध उत्पादन हे आम्ही तयार करायचो, जसं की दही, ताक, लस्सी. हळूहळू त्या प्रत्येक गोष्टीची मागणी ही वाढत गेली. आमचं छोटंसं जे दुकान आहे गंगापूर शहरामध्ये शिवाजी चौकात, तिथे या सगळ्या गोष्टीची विक्री हळूहळू आम्ही करायला लागलो आणि प्रत्येक गोष्टीमध्ये आम्हाला ग्राहकाचा हे मोलाचं साथ ही आम्हाला मिळत गेली. हळूहळू त्या दिशेने आम्ही प्रत्येक गोष्ट ही डेव्हलप करत गेलो. तुमच्या कंपनीमध्ये सध्या काय काय तयार होतं आणि मार्केटमध्ये तुम्ही त्याचं कसं वितरण करता? तुमच्या माध्यमातून किती लोकांना रोजगार उपलब्ध झाले? माझ्या कंपनीचे बालाजीचे 20 ते 25 प्रॉडक्ट आहे, जसं की लस्सी, दही, ताक, गाईचे तूप, म्हशीचे तूप, पनीर, खवा. 20-25 प्रकारची मिठाई आहे की जे हे सगळे मिल्क प्रॉडक्ट आम्ही बालाजीच्या ह्या ब्रँडच्या नावाने मार्केटमध्ये विक्री करतो. जे की माझे स्वतःचे 3 व्हॅन आहेत. छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये आमचं मेन सप्लाय आहे. त्याच्यानंतर गंगापूर शहर आहे, नेवासा आहे, वैजापूर आहे, देवगाव रंगारी आहे, त्याच्यानंतर लासू स्टेशनला आहे. काही मुलं होतकरू त्यांनी या स्वतःचे आउटलेट तयार केले आहे, जिथे की ती सर्व बालाजीचे प्रॉडक्ट हे विकतात. तुमच्याकडे जमीन खूप कमी आहे, म्हणजे अल्पभूधारक शेतकरी आहे तुम्ही, म्हणजे असं काही वारसा नाही की उद्योग आपण केला पाहिजे. तुम्ही कसं साध्य केलं आणि तुम्हाला काय काय अडचणी आला आणि तरुणांना तुम्ही काय सल्ला द्याल? व्यवसाय अडचणी ह्या नेहमीच येत असते, पण प्रत्येक अडचणीवरती मार्गक्रमण हे करावं लागतं. संयम आणि तुमची कष्टाची नीतीची तयारी पाहिजे, त्यामुळं आणि प्लॅनिंग पाहिजे. जर तुमची कष्टाची जर तयारी असेल आणि त्या व्यवसायामध्ये तुम्हाला निश्चित जर आवड असेल तर चढ उतार हे व्यावसायिक जीवनामध्ये येत असतात. तरुणांना एवढंच सांगतो की त्यांनी इन्स्टंट सक्सेसच्या मागे न जाता कष्टाची जर तयारी ठेवली कोणताही व्यवसाय निवडताना, त्याच्यामध्ये कष्टाची तयारी ठेवली तर येणारा काळ हा निश्चितच फलदायी असतो. माझ्या माध्यमातून 8 ते 10 हजार लिटर दूध आमच्या प्लॅनला येतं. त्याच्यामुळे निश्चितच एक 300-400 शेतकरी आम्हाला जॉईंट आहेत. त्याच्यानंतर आमचे काही आउटलेटचे लोक आहेत 15-20 जण, त्याच्यानंतर कर्मचारी आहेत, ड्रायव्हर, असे बरेचशा एक 400 ते 500 लोक आमच्या पूर्ण कंपनीशी जॉईंट आहेत. आणि या सर्व लोकांना आमच्या कंपनीच्या माध्यमातून एक रोजगाराची संधी निर्माण झाली. कुठलाही व्यवसाय करताना काय काळजी घ्यायला पाहिजे? कुठलाही व्यवसाय निवडताना सर्वात पहिले तुमचा त्या व्यवसायामध्ये आवड पाहिजे किंवा तुम्हाला त्याचं काहीतरी पॅशन्स पाहिजे. नाही तर मग यांनी सांगितलं म्हणून व्यवसाय करायचा, घरच्याच्या दबावापोटी व्यवसाय करायचा, कोणातलं सांगितलं म्हणून व्यवसाय करायचा, ह्या गोष्टी नाही पाहिजे. त्याच्यानंतर तुम्ही स्वतः कष्टाची तयारी पाहिजे, ग्राउंड लेवलवर काम करण्याची तयारी पाहिजे.
आणि थोडासा त्याला वेळ दिला आणि तुमची जर त्यामध्ये रुची असेल तर निश्चितच कोणत्याही व्यवसायामध्ये 1 वर्ष 2 वर्षामध्ये तुम्ही बऱ्या प्रमाणामध्ये स्टेबल होता. तर मित्रांनो, या सायकलच्या माध्यमातून त्यांचा प्रवास सुकर झालेला आहे. त्यामुळे तुम्ही सुद्धा सध्याच्या परिस्थितीमध्ये जर कुठलाही प्रयत्न करत असाल तर तो प्रयत्न तुम्ही बिलकुल सोडू नका. तुम्ही सुद्धा एक ना एक दिवस यशस्वी होऊ शकता. त्याचंच हे उदाहरण आहे. याविषयी तुम्हाला तुमचं मत काय आहे ते आम्हाला जरूर कळवा आणि हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.